हे बघा मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो पुणे स्टेशनला। भारत माता की जय। हे बघा, हे पुणे स्टेशन आहे। चला आपण जाऊ। हे बघा मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो भिडेवाड्याला। हे बघा, ही 1 जानेवारी 1848 शाळेचा दिवस। हे बघा, ही शाळा आहे मुलींसाठी पहिली शाळा बनलेली, ज्या शाळेसाठी संघर्ष केला सावित्रीबाई जोती आणि महात्मा फुले यांनी। ही शाळा बघू शकता कसल्या भयानक अवस्थेमध्ये आहे बघा। सो हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल। स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल। तर आज आपण जात आहोत पुण्याला। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा खोली केली, ती बघण्यासाठी जाणार आहोत। तुम्हाला दाखवतो त्या शाळेची काय अवस्था आहे आणि ती शाळा कशाच्या समोर आहे तेही तुम्हाला मी दाखवतो। एक दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहेत, त्या दगडूशेठ हलवाईच्या गणपती बाप्पाच्या समोरच ती शाळा आहे। तुम्हाला दाखवतो कसल्या परिस्थितीमध्ये आहे ती शाळा। चला बघूया, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला दाखवतो सगळं। चलो। हे बघा मित्रांनो, या गाडीने जाणार आहे। हे बघा, फायनली पोहोचलो आपण पुणे स्टेशनला। तुम्हाला दाखवतो बघा, इथं खूप सुंदर असं स्टेशन आहे पुणे स्टेशन। आता जाऊया आपण बाहेर। आहे बघा, तिरंगा भारत माता की जय। चला आता आपण जाऊया बाहेर, पुणे स्टेशनच्या बाहेर जाऊया। हे बघा, हे पूर्ण पुणे स्टेशन आहे। असं पूर्ण सकाळचं किती 9 वाजले होते आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा। किती गजबजले स्टेशन आहे। मुंबईसारखं आहे स्टेशन, पण एवढी गर्दी नाही जशी मुंबईला असते, पण आहे जेवढी पाहिजे ते या साईडला गर्दी तेवढी गर्दी आहे। तर आता आपण आलो आहोत भिडेवाडा इथं। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पहिली शाळा बघण्यासाठी। तर त्यासमोर दगडूशेठ हलवाई गणपती पण आणि भिडेवाडा पण संख्या आजूबाजूला मला दाखवतो। दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या समोरच महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा खोली केलेली, ती आहे भिडेवाडा येथे। त्या वाड्याचं नाव भिडेवाडा आहे। तुम्हाला मुलींची पहिली शाळा मी समोरून दाखवतो, बघू शकता किती भारी आहे शाळा। हे बघा मित्रांनो, हीच ती मुलींची शाळा, जी शाळा 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुलेंनी चालू केली होती। सावित्रीबाई फुले संगती। त्यांची पहिली विद्यार्थिनी म्हणजे मुक्ता साळवे ही लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी होती आणि लहुजी वस्ताद त्यांचा पण खूप मोठा हात आहे या शाळेवर, शाळा निर्माण करण्यासाठी। बघा कशी परिस्थिती झाली ही। खूप असं रडायला येतं, कोसळणारी शाळा काही दिवसातच। एवढी अशी भयानक शाळा झाली तरी अजून कोणाचं लक्ष नाही, प्रशासनाचं सरकारचं लक्ष नाही, कोणाचंच लक्ष नाही। वाईट वाटतं खूप। 257 बुधवार पेठ तात्याराव भिडेवाडा या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्री मुक्तीची पहाट झाली। फातिमा शेख त्यांच्या सहकारिणी होत्या। 1 जानेवारी 1848 साली या शाळेचा शुभारंभ झाला आणि त्या शाळेची आज आपण अवस्था बघत आहोत। मित्रांनो, हीच ती मुलींची शाळा ज्याच्यासाठी महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी संघर्ष केला। ही शाळा, ज्या शाळेसाठी माता सावित्रीबाई फुले यांनी अंगावर दगड धोंडे झेलून, शेण झेलून, भटा बामणांच्या विरोधात जाऊन, मनुवाद्यांच्या विरोधात जाऊन घराच्या बाहेर पडल्या। त्यांच्या पतीला साथ देऊन त्या मनुवाद्यांच्या काळात घराच्या बाहेर पडणं खूप असं अवघड होतं। फक्त मुलींच्या नावावर फक्त चूल आणि मूल याशिवाय बाकी काहीही नव्हतं। ते सगळं बाजूला ठेवून माता सावित्रीबाई फुले या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याशी खांदा लावून शिक्षणासाठी बाहेर पडल्या। आणि एक नवीन क्रांती निर्माण केली, ती म्हणजे स्त्री शिक्षणाची। स्त्रीसाठी शिक्षण हे पहिलं पाऊल उचलणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले हे दोघंच होते। या मनुवाद्यांच्या इथे पुण्यामध्ये सगळी पेशवाई होती। या पेशवाईला लाथाडून महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणासाठी पाऊल उचलले। ते पहिलं शिकले। ते महात्मा फुले कसे काय शिकले तेही तुम्हाला सांगतो। महात्मा फुले यामुळे शिकले कारण आपल्या भारतामध्ये इंग्रज होते। इंग्रज हे वाईट होते
इंग्रज हे वाईट होते असे लोक बोलतात, पण नाही. इंग्रज होते म्हणून महात्मा फुले शिकले, सावित्रीबाई शिकल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. ते महापुरुष शिकले म्हणून आपल्याला इथं बसण्याचा अधिकार मिळाला. इंग्रज नसते ना तर या मनुवाद्यांनी आपल्याला जग पळू का सळू असं सोडलं असतं. एवढे हे मनुवादी होते. त्यांचा कायदा फक्त मनुनुसारच चालायचा, मनुस्मृतीनुसार. आणि मनुस्मृतीनुसार कायदा बाबासाहेबांनी का जाळला हे तुम्हाला माहिती. मनुस्मृती कायदा एवढा भयानक कायदा होता ना, तर तुम्ही एकदा वाचून बघा, मग तुम्हाला कळेल बाबासाहेबांनी तो कायदा का जाळला. मग नंतर बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये निवडून गेले आणि नंतर त्यांना कायदा मंत्री केलं. नंतर ते संविधानासाठी तिथे निवडून आले आणि त्यांनी संविधान लिहिणं सुरू केलं. जेवढे आपल्या आईवडिलांचे उपकार आहेत ना आपल्यावर, त्यापेक्षा जास्त उपकार महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि जेवढे महापुरुष होते त्या सगळ्यांचे आपल्यावर उपकार आहेत. ते महापुरुष होते म्हणून आपण शिकलो, आपण घडलो. आपल्यापासून गुलामी हिसकावून घेतली, गुलामी नष्ट केली. ती गुलामी नष्ट करण्याचं कारण एक इंग्रज होते आणि आपले महापुरुष होते. तर त्या महापुरुषांच्या आपल्या शाळा अशी दिसते म्हणून ते वाईट म्हणजे खूप असं वाईट वाटतंय. पण काय करणार, इथलं प्रशासन झोपलंय, इथं सगळे झोपलेत. आणि जे राष्ट्रपती पदापासून तर पंतप्रधान पदापर्यंत IPS IAS अशा मोठमोठ्या अधिकारी महिला झाल्यात, पण त्या महिलांचं या शाळेकडे अजिबात लक्ष नाही. खूप रडायला येते, खूप वाईटही वाटते या शाळा बघून की त्या शाळेपासून पहिली मुलगी शिकली, ते मुलींचं पहिली विद्यार्थिनी म्हणजेच आपली. तर चला मित्रांनो, एवढाच होता हा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. आणि ही माहिती सगळ्यांना शेअर करा. चला. सो फायनली गाईज, कसा वाटला व्हिडिओ? तुम्ही बघितली पूर्ण शाळा कशी आहे, काय कसं तरी खूप वाईट वाटतं त्या शाळेला बघून. ज्या शाळेपासून इथली भारतातली महिला राष्ट्रपती, पंतप्रधान एवढंच नाही, IPS IAS अधिकारी अशा मोठमोठ्या अधिकारी पदावर बसतात, पण त्या शाळेकडे कुठल्याच महिलेने लक्ष दिले नाही. खूप वाईट वाटतं त्या ज्या महिलांसाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी संघर्ष केला, दगडमाटी झेडली अंगावरती, परत शेण वगैरे स्वतःच्या अंगावर झेललं या मुलींसाठी, मुलींच्या शाळेसाठी. पण त्या मुली शिकल्यानंतर त्या शाळेकडे अजिबात असं बघत नाहीत. खूप वाईट वाटतं. काय सांगणार. नक्कीच हा व्हिडिओ व्हायरल करा आणि कळू द्या. ही शाळा आपली बनली पाहिजे भिडेवाड्यातली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय. जय ज्योती, जय साऊ, जय भारत, जय भीम, जय संविधान. चला बाय.